घरापर्यंत गेली. त्यावेळी त्यांना कळलं की अखिल विश्वाच्या ठाई नियता वेगळा आहे. आम्ही मात्र निमित्ताला आहोत. हे केवळ ब्रह्मदेवांना कळलं. त्याच वेळी 4 वेद त्यांच्यापाशी गेले. त्या वेदांचं पठण करून अखिल विश्वाच्या ठाई युगायुगाच्या ठाई युग घडविण्याचं कार्य, नव्याचं सृष्टी निर्माण करण्याचं कार्य त्यांच्या हाती दिलं. ते महामायेच्या आशीर्वादानं, महामायेच्या पूजनानं अखिल विश्वात सृष्टी निर्माण करावी आणि तेच उद्दिष्ट घेऊन विरची किंवा सृष्टी निर्माण करतायत. विश्वाचा पालक म्हणून केवळ वैकुंठनाथ वावरतोय आणि ज्याला अहंकार झाला त्याचा लय करण्याची जबाबदारी आमच्या माथे दिली. क्षरा आणि मग या 2 अक्षरांमुळे आमचा दावा शांत झाला. तो ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः पार्वती मातेचा मंदिरमय आशीर्वाद मनात असलेल्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण होती, परिपूर्ण होती, परिपूर्ण होती. क्षणभर का असेना माझा आशीर्वाद मिळतात. या साऱ्या भक्तांच्या मुखकमलाकडे पाहते. ते हास्य पसरलं, हे हास्य पाहून क्षणभर मला देखील समाधान वाटलं. का वाटे नाही? कारण ज्याप्रमाणे या कैलासीमध्ये भक्त आणि भक्तिनी आहे, आणि त्याचप्रमाणे कित्येक असे भक्त भक्तिनी मृत्यूलोकाची ठिकाणी, म्हणून मृत्यूलोकी जाणं केलं. साऱ्या भक्त आणि भक्तिनीला दर्शन दिलं. त्यांच्या इच्छाकांक्षा परिपूर्ण करून, प्रत्येकाच्या संसारातील दुःख दूर करून, प्रत्येकाला सुखाची प्राप्ती करून दिली. आणि जाणीव झाली की स्वतःच्या कर्तव्याची. जरी या भक्तांची मी देवता असले तरीही सुद्धा मी स्त्री असून भोलेनाथांची पत्नी. अर्थातच संसाराच्या सुखासाठी सौभाग्यवती स्त्रीचं कर्तव्य काय असतं हे केवळ साऱ्या भक्तींना जाणवून देण्यासाठी पुन्हा या कैलासी येणं केलं. कारण प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीचं कर्तव्य आहे आपल्या संसारात आपल्याला लाभलेला पती हाच परमेश्वर मानावा. सदोदित त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं. चरणाच्या धुळीकण स्वतःच्या मस्तकी वर्जित करून घ्यावे. हे आम्हा सौभाग्यवती स्त्रियांचं कर्तव्य आहे. आणि याच कर्तव्याच्या पूर्ततेसाठी हाच आदर्श साऱ्या भक्तीने कैलासाच्या शिखरावर त्यांच्या चरणाशी जाऊन चरणी नतमस्तक होऊन धुळीकण मस्तकी चर्चित करून स्वकर्तव्य परिपूर्ण करावं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
विक्रीच्या नतमस्तक होते. माझं कर्तव्य परिपूर्ण व्हावं यासाठी आणि उघड्या नेत्रानं मुखावरती शब्द बाहेर येऊ द्या. आशीर्वाद याच्या ध्यानाचं विसर्जन करणं एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. आशीर्वादासाठी तुमच्या ध्यानाचं मी विसर्जन करते. माझं कर्तव्य व्हावं यासाठी, तुमचा आशीर्वाद मिळावा यासाठी नेत्र उघडा आणि मंगलमय आशीर्वाद
सौभाग्य. उत्सव झाले होते किंवा त्या जन्मपत्री निसंत बाहेर पडली आणि ते ऐकून मला समाधान होईल. स्वकर्तव्य परिपूर्ण झाल्याचा भास मला वाटला. गेले तुझ्या मनाचं समाधान झालं. पण पहा या कैलासाचं निरीक्षण कर. तू एकाक्षणी प्रत्येकाच्या मुखकमलावर हास्य निर्माण झालं. याला कारण तू आहेस. आपण हास्य मला दिसते प्रत्येकाच्या मुखावर, पण तरी सुद्धा प्रत्येकाच्या मुखावर पाहताना उत्सुकता दिसते. याला कारण आहे. ही कसली तरी असावं. कारण आज शिवशक्तीचं दर्शन त्यांना होणार आहे. आणि या शिवशक्तीच्या दर्शनासाठी शिव पार्वतीच्या दर्शनासाठी तो हे आतुरतेने वाट पाहत आहे. नाही, नाही. शिवशक्तीचं दर्शन त्यांना झालं, पण या शिवशक्तीचा आशीर्वाद एकाच वेळी साऱ्यांना मिळावा याच्यासाठी ही सारी उत्सुकता आहे. मग आपण भक्तांना विश्वास का नाही द्यावा? बरोबर आहे. मग केला विश्वास या शिवभक्तांना आशीर्वाद देणं ओम आपलं नमः कर्तव्य आहे. शिवाय. ओम ब्रह्मणे ब्रह्मणे हरिओम शिवाय. मनात असलेल्या सर्व इच्छा आकांक्षा परिपूर्ण होती, परिपूर्ण होती, परिपूर्ण होती. पाहते भक्तांच्या मुखावर बसलेला हास्य. नाट्यरसिक हो. एक सद्भक्त नाट्यप्रेमी प्रकाश भटजी, नाट्यप्रेमी सद्भक्त प्रकाश भटजी या सद्भक्ताने हे धनुर्पी पुष्प या पार्वती मातेच्या चरणी अर्पण केलंय. माझा त्यांना आशीर्वाद आहे. मनात असलेली सर्व इच्छाकांक्षा परिपूर्ण होईल, संकट दूर होऊन सुखाची प्राप्ती होईल असा शुभमंगल आशीर्वाद. अखेर विश्वास केवळ महामाया म्हणून नटलीस. मायेचा अवतार कार्य केलं आणि म्हणून हे विश्व केवळ मायेच्या आज्ञेनं चालतंय. पण बोले ना, त्या कैलासाला अवती मोठी बघा, एवढी ही प्रसन्नता, आमचा आशीर्वाद मिळतात पूर्ण झालेली भक्तांची उत्सुकता, एवढा हा आनंद, एवढा हा कैलासी हर्ष, एवढ्या आनंदात भक्तांचं मन भारावलं. या एवढ्या आनंद क्षणी, आनंद समयी मनाचं थोडंसं मनोरंजन करायचं. अगे या विश्वाचं रक्षण करणं, या विश्वाला धर्माचं रक्षण ओढवणं हेच आपलं मनोरंजन आहे. पण तरी सुद्धा याही पलीकडे जाऊन आमच्या सवयी साऱ्या सद्भक्तांच्या मनातून मनोरंजन व्हावं, आमच्या मनोरंजनात त्यांचंही मन समाविष्ट व्हावं याच्यासाठी इंदुरदास आशीर्वाद. हे गिरे, काय विश्वाची जबाबदारी घेतली